हेरे परिसरात रानडुकरांच्या कळपामुळे ऊस, भात आणि भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान. रात्रभर गस्त घालत शेतकरी करतात पिकांची राखण. वन विभागाकडे तक्रारी असूनही ठोस कारवाई नाही. शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी. चंदगड तालुक्यातील हेरे, खालचा सावर्डे, खालचा कोळिंद्रे, नांदवडे, शिप्पूर, रायंदेवाडी आणि पाटणे या जंगलालगतच्या गावांमध्ये रानडुकराचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. विशेषतः ऊस पिकावर रानडुकरांचा हल्ला अधिक तीव्र असून ते मुळासकट ऊस कुडतडून टाकतात. यामुळे संपूर्ण पीक जमीनदोस्त होते. सध्या सुरू असलेल्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ही परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. फक्त ऊसच नव्हे तर भात, भाजीपाला यांसारख्या इतर पिकांनाही धोका निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांना रात्रभर शेतात राहून पिकांची राखण करावी लागत आहे. चिखल, अंधार आणि सरपटणाऱ्या प्राण्यांच्या धोक्यामुळे ही राखण अधिक कठीण व जीवघेणी बनली आहे. या समस्येबाबत शेतकऱ्यांनी अनेकदा वन विभागाकडे तक्रारी केल्या आहेत, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. वन विभागाने तातडीने रानडुकरांचा बंदोबस्त करावा किंवा प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. हेरे परिसरात उन्हाळ्यात गवारेडे व पावसाळ्यात रानडुक्कर शेतकऱ्यांसमोर मोठं संकट बनले आहे. ही समस्या फक्त पीक नुकसानीपुरती मर्यादित नसून शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण करत आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी वन विभागाने तातडीने पावले उचलावीत अशी ग्रामस्थांची मागणी आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.